ज्यावेळेस आपण चर्च मध्ये येतो, असं नाही की प्रियांनो की चर्च मध्ये आलो आणि गेलो, पण बायबल सांगतं बंधूंनी ऐक्याने एकत्र येणं किती चांगलं व मनोरम आहे, आणि तेथेच परमेश्वराने आशीर्वाद हे वचन देण्याचं ठरवलेलं आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे देवाच्या घरामध्ये रेग्युलर येतात, देव नक्कीच त्यांना समृद्ध करतो, आशीर्वादित करतो. पण इतकंच नव्हे, परमेश्वर त्यांना आरोग्याने भरतो. कारण तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये असं म्हटलं ना की आपल्या परमेश्वराचं नाव आहे यहोवा राफा. यहोवा राफा. यहोवा राफा म्हणजे काय? आरोग्य देणारा देव. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस आपण त्या देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, ज्यावेळेस आपण त्या देवाच्या जवळ येतो, हालेलुया, बायबलमध्ये म्हटलं मी कोणताही आजार आणि विकार तुझ्या जवळ येऊ देणार नाही. आमेन. जे मिसर देशामध्ये जे लोक राहतात आणि त्यांना ज्या दुःखदायक व्याधी ज्या त्यांना माहिती आहेत, त्या व्याधींना, त्या आजारांना मी तुझ्या जवळ येऊ देणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काय करायचंय? परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, चर्च मध्ये आपल्याला रेग्युलर यायचंय. आमेन. कारण जसं येशू ख्रिस्त बोलले ना, मी वेल आहे, तुम्ही जो फाटा माझ्यामध्ये राहतो तो. जेव्हा आपण चर्च मध्ये येतो, आपण फाट्यामध्ये, आपण त्या वेलामध्ये आपण एक होते. हालेलुया. आणि त्या वेलातून जे सर्व जीवन सत्व, जे देवाचं सामर्थ्य, परमेश्वराचा अभिषेक आपल्या जीवनामध्ये येतो आणि देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतात. हालेलुया. तर जे लोक वेलापासून लांब राहतात ना, चर्च मध्ये येत नाही, तुम्हाला माहिती काय होणार आहे? शापित जीवन जगणार आहे. कारण बायबल सांगतं ना, बंधूने ऐकणे एकत्र येणे किती चांगलं मनोरम आहे. आणि बायबल सांगतं तेथेच परमेश्वराने आशीर्वाद हे. मग जर तुम्ही चर्च मध्ये येत नाही तर आशीर्वाद वचन नाही भेटणार, तुम्हाला शाप भेटणार आहे की नाही? आणि म्हणून ही खूप गरजेची गोष्ट आहे प्रियांनो, की आपल्याला काय करायचंय ना. म्हणून दावीद राजा असं बोलतो, ज्यावेळेस ते मला बोलले की चला आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ, तर दावीद राजा बोलला मला आनंद झाला. हालेलुया. हालेलुया. तर म्हणून ही खूप गरजेची, म्हणजे आपण असंच लाईटली नाही घेऊ शकत. गेलं ते गेलं, आलं तर आलं. हालेलुया. त्याला तुम्ही जबाबदार राहणार. चर्च तर चालू आहे नेहमीच. आमेन. पण तुम्ही नाही आला, तुमचे आशीर्वाद बुडणार आहेत. पण जे लोक, जे विश्वासणारे, हालेलुया, प्रियांनो, प्रभूच्या अंगणामध्ये रोवलेले, हालेलुया, ना स्तोत्र संहिता 92 मध्ये म्हटलं, जे परमेश्वराच्या घरामध्ये रोवलेले ते देवाच्या अंगणामध्ये समृद्ध होतील. हालेलुया. हालेलुया. समृद्धी फक्त पैशाची समृद्धी नाहीये. समृद्धी ही आरोग्याची समृद्धी आहे. समृद्धी ही आशीर्वादाची आणि शांतीची समृद्धी आहे. हालेलुया. कारण देव ज्यावेळेस आपल्याला समृद्धी देतो, हालेलुया, तो आपल्याला सर्व जीवनास वसुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची तो आपल्याला समृद्धी देतो. हालेलुया. ओके. तर प्रियांनो, ही वेळ आज आपण प्रभूच्या वचनामध्ये यावेळेस आपण जाणार आहोत. हालेलुया. आणि आज आपण आपलं बायबल, ज्या सर्वांनी आणले, आपलं बायबल आपण उंच करूया आणि आपण सर्वजण एक कबुली घेऊया. आज मी परमेश्वराचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही. परमेश्वराचं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवणार आहे. परमेश्वराचं वचन आज मला जीवन देणार आहे. माझ्या संबंध देहाला
आरोग्य देणार आहे. या वचनाच्या द्वारे मी अशा झाडा समान आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावला. जे काही मी हाती घेणार परमेश्वर मला यशस्वी करणार. का मी देवाचं वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो. हालेलुया. ओ बाबा, धन्यवाद 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 पित्या, तुझं वचन तू आम्हाला दिलंस. आणि पित्या आज पुन्हा एकदा तू म्हटलं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. पित्या तुझ्या सत्याने सर्व शाप तू तोडलेस, प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. आणि प्रभू बरोबर या वचनाने आम्हाला तुझी शक्ती दिलीस म्हणून धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. आज आपण एक नवीन विषय आपण सुरू करणार आहोत. हालेलुया. आपण मागील 5-6 आठवडे आपण खूप महत्वाचा विषय आपण बघितला. आणि तो विषय काय होता? उठ प्रकाशमान हो, कारण परमेश्वराचं तेज तुझ्यावर उतरून आलं आहे. बरोबर आपल्याला परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने त्याच्या अभिषेकाने भरायचंय. हालेलुया. जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरलेलं जीवन जगणार आहात तर प्रियांनो, आपण देवाच्या वचनामध्ये बघितलं ना, आपण आपल्या वतनामध्ये प्रवेश करणार आहात. हालेलुया. बायबल सांगते ना, देवाने डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, माणसाच्या मनात आलं नाही, अशा गोष्टी जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सिद्ध करून ठेवलेल्या आहेत. हालेलुया. हालेलुया. पण एक महत्वाची गोष्ट, या गोष्टी कुणाला भेटणार आहेत? ज्या देवाने सिद्ध केल्या, त्या देवाने त्याच्या लेकरांसाठी बनवल्या. तर प्रियांनो, जसं आपण पाहिलं, जे इस्रायल लोक ज्या मिस्र देशाच्या गुलामगिरीतून बाहेर निघाले, त्यांच्या पुढे काय चाललं होतं? कोण चाललं होतं इस्रायल लोकांच्या पुढे? मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ. हालेलुया. दिवसा मेघस्तंभ, रात्री हालेलुया माझे वाटाडे प्रती. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ, माझे वाटाडी प्रतिदिन. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात तोची आधार. माझा येशू मला प्रिय फार, या जीवनात. हालेलुया. तर जो माझा येशू जो प्रिय आहे, हालेलुया, जो माझ्यावर खूप प्रेम करतो, त्याने मला अन्नात ठेवलं नाही. हालेलुया. तो बोला मी आता स्वर्गात चाललोय पण मी तुम्हाला अनाथ ठेवणार नाही. हालेलुया. तुम्हाला या जगामध्ये कोणतीही परिस्थिती आली, कोणताही प्रॉब्लेम आला, कोणताही संकट आलं तर दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ तुमचा वाटाडी. हालेलुया. देवाचा आत्मा, देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये. आमेन. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती प्रियांनो, जसं आपण पाहतो इस्रायल लोकांना काय केलं? अग्निस्तंभाने आणि त्या मेघस्तंभाने कुठं आणलं? अशा देशामध्ये जिथं दूध आणि मध यांच्या नद्या वाहतात. कुठं आणलं? अशा देशामध्ये त्यांना आणलं जिथं दूध आणि मध यांच्या नद्या वाहतात. हालेलुया. जे देवाच्या आत्म्याने भरलेले जीवन जगणार आहेत. हालेलुया. जे देवाच्या आत्म्यावर अवलंबून राहणार आहेत, जे देवाच्या आत्म्याला विचारणार आहेत, पवित्र आत्म्या तुम्हाला चालव. हालेलुया. आणि त्या पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या देशामध्ये आणणार आहे जिथं दूध आणि मध यांच्या नद्या वाहतात. हालेलुया. हालेलुया. आणि जे आपण हे पण बघितलं, कारण की हे सर्व मी यासाठी सांगत आहे, तर अनेक जण बोलतात आम्ही चर्च मध्ये इतके वर्ष येते, आम्हाला 15 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, काय फरक नाही.
काय फरक नाही. हालेलुया. का फरक नाही? कारण तुम्ही फक्त एक दैहिक जीवन जगत आहात. कोणते जीवन जगत आहात? दैहिक, देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेले जीवन आपण जगत नाही तर तुमच्या जीवनामध्ये उन्नती आणि आशीर्वाद येणार नाही. कारण जो दैहिक स्वभाव, बायबल सांगते देहाचे चिंतन मरण आहे. फक्त उठायचं, खायचं, प्यायचं आणि रविवारी चर्चला यायचं. आठवडाभर तुम्ही प्रार्थना करताय का? रोज प्रभूला वेळ देताय का? रोज तुम्ही बायबल वाचताय का? हालेलुया. हे महत्वाचं आहे. हालेलुया. तुम्ही जर रोज प्रार्थना करत नाही, तुम्ही जर रोज बायबल वाचत नाही, मी बोलतो तुमच्या जीवनाचा काय फायदाच नाही. खरोखर बोलत तुम्ही अंतःकरणापासून. तर तुम्हाला ज्या देवाने जो तुम्हाला श्वास देते, ज्याच्यामुळे तुम्ही श्वास घेता आणि तुम्ही बोलता येशू मला काही मिळत नाही, काय बोलू शकतो आपण या गोष्टीला? जो देव आपल्याला प्रत्येक, बायबल सांगतो जो देव आपल्याला जीवन, प्राण, श्वास आणि सर्व काय देतो. हालेलुया. आपण बोलतो प्रभू मी काय तुला 1 घंटा नाही देऊ शकत, मी प्रार्थना नाही करू शकत, मी खूप बिझी आहे, मी तुझं वचन नाही वाचू शकत, मी तुझी आराधना नाही करू शकत. हालेलुया. तो देवच तुम्हाला पाणी देते, तो देवच तुम्हाला अन्न देते, तो देवच तुम्हाला सर्व देते. आणि जर आपण त्याला वेळ देऊ शकत नाही तर मी तुम्हाला सांगतो आपलं जीवन शापित राहणार. जर आपण देवापासून लांब राहते, आशीर्वाद आहे तरी कोण? आशीर्वाद म्हणजे येशू, आशीर्वाद म्हणजे देव. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या जवळ असता, जवळ राहता, हालेलुया, मग आपण आशीर्वादित होतो. आमेन. पण जर आपण त्या परमेश्वराला वेळच देत नाही, प्रार्थनेला वेळ नाही, हालेलुया, देवाची आराधना करायला वेळ नाही, बायबल वाचायला वेळ नाही, पण मोबाईल मध्ये 4-4 घंटे बघायला मात्र वेळ. बरोबर आहे ना? मोबाईल मध्ये 4-4 घंटे ते शॉर्ट्स बघत राहायचे. हा 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 1 चे 2 घंटे झाले, 2 चे 3 झाले, 3 चे 5 झाले. हा हा येशू बोलतो चल प्रार्थनेला, नाही मला शॉर्ट्स बघायचे. काय आशीर्वाद येणार? हालेलुया. हालेलुया. आणि जीवन पण कसं असतं माहितीये? जे नुसते शॉर्ट्स मध्ये असतात ना, शॉर्ट्स मध्येच असतात. शॉर्ट्स, नुसते शॉर्ट्स भेटतात त्यांना. हालेलुया. पण प्रियानो, खरोखर बायबल सांगतं एक वचन मला असं वाटलं सांगावं. हालेलुया. आपण जर फिलिप्पियकरास पत्र याचा 4था अध्याय आणि द बायबल सांगतं कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून सर्वजण बोला आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. काय सांगते तो बायबल? कोणत्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, कोणत्याच गोष्टीसाठी चिंता करू नका. तर बायबल सांगतं सर्व गोष्टींविषयी, सर्वजण बोला सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. काय करा? चिंता करू नका कोणत्याच गोष्टीविषयी. तर बायबल इथं सांगत आहे काय करा? प्रार्थना व विनंती करून सर्वजण बोला आभार प्रदर्शनासह देवाला धन्यवाद द्या, प्रभूची स्तुती करा, आराधना करा. आभार प्रदर्शन म्हणजे प्रभूला धन्यवाद, धन्यवाद के साथ स्तुती गाऊंगा. हालेलुया. आणि मग बायबल सांगतं म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. काय सांगते इथं बायबल? सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली, सर्व बोला देवाने दिलेली शांती.
तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. हालेलुया. तर इथं बायबल सांगतं देव अशी शांती देतो की जी आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे. हालेलुया. हालेलुया. कोणती शांती आहे? बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे. हालेलुया. तिथे बायबल सांगतं देवाने दिलेली शांती. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, देवाने दिलेली शांती, या शांतीचा हिब्रू भाषेमध्ये त्याचं भाषांतर होतं शालोम. सर्वजण बोला शालोम. शालोम म्हणजे काय? शालोम या शब्दाचा अर्थ काय माहिती तुम्हाला? काय? हालेलुया. तर शालोम या शब्दाचा अर्थ केवळ शांती असं नाहीये. शालोम या शब्दाचा अर्थ प्रियांनो परिपूर्णता. काय? परिपूर्णता. हालेलुया. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता देतो. सर्व बोला परिपूर्णता. कोणत्याच गोष्टीची कमी राहत नाही, कोणतीच गोष्ट तुटलेली राहत नाही. तर परमेश्वर सर्व तुटलेली गोष्ट परिपूर्ण करतो, सर्व कमी भरून काढतो. शालोम म्हणजे काय? परिपूर्णता. सर्व बोला शालोम म्हणजे परिपूर्णता. आणि शालोम आपल्या जीवनामध्ये कसं येणार आहे? देवाने दिलेली शांती. कशी येणार आहे? शॉर्ट्स पाहून, 4 घंटे मोबाईल बघून, गप्पा टप्पा करून कशी येणार आहे? देवाने दिलेली शालोम, देवाने दिलेली शांती आपल्या अंतःकरणामध्ये बायबल सांगतं कशी येणार? काय करावं लागेल आपल्याला? बायबल सांगतं प्रार्थना, विनंती व आभार प्रदर्शन. आमेन. सर्व बोला प्रार्थना, विनंती व आभार प्रदर्शन. आमेन. हालेलुया. तर ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत, पण त्या आपण रोज करणं गरजेचं आहे. रोज देवाला वेळ देणं हे कंपल्सरी आहे. केलं तर केलं, नाही केलं जर तुम्ही असं करता, मग असं नका बोलू माझ्या जीवनामध्ये का आशीर्वाद नाहीये. देवाला दोष द्यायला हात एकदम पुढे राहतात, पण देव जे सांगतो ते करायला सांगितलं, मला वेळ नाही, मी खूप बिझी आहे. हालेलुया. 1 घंटा आपण देवाला वेळ देऊ शकत नाही रोज. मी तुम्हाला सांगतो आपल्या जीवनामध्ये जे सर्व समस्या आहेत ना, ते त्याच्यामुळेच आहेत. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये शालोम नाहीये, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद नाहीये. का? देवाला वेळ नाही देतो. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, जर तुम्ही निश्चय केला हालेलुया, मी रोज परमेश्वराला वेळ देणार, मी रोज प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसणार आहे, मी रोज प्रार्थना करणार आहे, मी रोज प्रभूची आराधना करणार आहे, प्रभूची स्तुती करणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही कराल, इथं जसं बायबल सांगतं देवाने दिलेली शांती म्हणजे शालोम तुमच्या जीवनामध्ये येईल. पण जे प्रार्थना, विनंती, देवाची स्तुती, आराधना जे आपल्या जीवनामध्ये करत नाही, त्यांचे जीवन चिंतेने भरलेलं असतं. कशाने भरलेलं असतं? चिंता. नुसती चिंता. आता काय होईल पुढं? चिंता म्हणजे काय? आता काय होईल, माझं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, माझं भविष्य काय, काय होणार, काय होणार, काय होणार. फक्त प्रश्न काय? आणि तेच काय होणार, काय होणार, काय होणार हे विचार करण्यात 2 घंटे जातात. त्याला बोलतात चिंता. हालेलुया. चिंता म्हणजे काय? मला खूप टेन्शन आले,
कोपऱ्यात बसायचं, काय होईल काय होईल काय होईल, बसलं तर काहीच नाही होणार. हालेलुया. तर तेच 2 घंटे जे चिंत्यामध्ये तुम्ही घालवले, हालेलुया, तुम्ही जर प्रभूच्या उपस्थितीमध्ये घालवले, हालेलुया, प्रार्थना, विनंती व आभार प्रदर्शन, त्याला तुम्ही वेळ दिला, हालेलुया, तर सर्व चिंता तुमच्या जीवनामधून दूर होतील. हालेलुया, हालेलुया. आणि देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करील. आमेन. हालेलुया. ओके. तर प्रियानो, खरोखर प्रभूला धन्यवाद. यावेळेस आपण जो नवीन विषय आपण सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये आता जाऊया. हालेलुया. आपण आतापर्यंत जो नवीन विषय आपण सुरू केला नव्हता, पण मला असं वाटलं हे जे सर्व आपण आता मी तुम्हाला सांगितलं, रोज काय करायचंय? प्रार्थना, विनंती व आभार प्रदर्शन. जर तुम्ही रोज परमेश्वराला वेळ देत नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे. मी स्पष्ट सांगतो तुमच्या तोंडावर. जर तुम्ही रोज येशूला वेळ देत नाही तुमचं जीवन युजलेस आहे. काय? युजलेस. काहीच फायदा नाही तुमच्या जीवनाचा. हालेलुया. पण जर तुम्ही प्रभूला जर वेळ देता, आता मी हे बोलतो की तुमचं जीवन व्यर्थ आहे, वाईफळ आहे का? कारण बायबल सांगताना येशू काय बोलला? मार्ग, सत्य आणि जीवन. तुम्ही जीवनालाच वेळ देत नाही, मग राहता कशात? तुम्ही जर जीवनालाच वेळ देत नाही, तुम्ही राहता कशामध्ये? तुम्ही मरणामध्ये राहताय. कशामध्ये राहताय? येशूला वेळ देत नाही तर? येशू कोण आहे? जीवनाची भाकर, जीवनाचं पाणी. यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचे जीवन मिळावं. आमेन. हालेलुया. म्हणजे जीवनालाच वेळ नाही आणि सर्व जगाला वेळ आहे, मरणाला वेळ आहे, तर मरणच येणार आपल्यामध्ये. पण जर आपण जीवनाला वेळ दिला, त्याच्या वचनाला वेळ दिला, प्रार्थनेला वेळ दिला, प्रभूची आराधना करायला वेळ दिला, तर बायबल इथं सांगतो बुद्धी. आमेन. ओके. हालेलुया. ओके. यावेळेस आपण प्रियांनो आजच्या वचनामध्ये पुढे जाऊया आणि यावेळेस आपण सर्वात प्रथम मार्क याचा 5वा अध्याय आणि 29 आणि 30 वचन वाचूया. 29 आणि 30. मार्क याचा 5वा अध्याय 29 आणि 30. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झाले आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. येशूने आपणातील शक्ती निघाली हे तक्षणी आपल्या ठाई ओळखून गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रास कोणी स्पर्श केला? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपल्या भोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता आणि मला कोणी स्पर्श केला हे कसे म्हणता? मग जिने हे केले तिला पाहावयास ओके. त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. सुखरूप जा आणि आपल्या पिढीपासून मुक्त आहेस. हालेलुया. प्रियाने, द बायबल सांगतं एक 12 वर्षापासून रक्तस्रावाचा त्रास असलेली एक स्त्री होती, पण तिने येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्या आणि बायबल सांगतं येशू तिच्या शहरातून जात असताना खूप मोठे लोक त्याच्या मागे असताना या बाईने त्या सर्व लोकांमधून मार्ग काढला. हालेलुया. आणि तिने त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला. हालेलुया. आणि बायबल सांगतं जसं त्या स्त्रीने येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला, बायबल सांगतं इथं बायबल सांगतं तेव्हा लगेच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला. हालेलुया. आणि आपण त्या पिढीपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आमेन.
काय झालं, तिचा रोग लगेच निघून गेला. सर्व जो त्रास होता, जो रक्तस्रावाचा, आणि बायबल सांगतं तिने खूप पैसा लावला होता. ती अनेक वैद्यांकडे गेली होती, अनेक ठिकाणामध्ये जाऊन बायबल सांगतं तिचं होतं नव्हतं सर्व पैसा तिने या रोगावर लावला. आणि शेवटी प्रियांनो, इथं बायबल सांगतं की ही स्त्री कंगाल झाली. अनेक लोकांना पैसा दिला, अनेक वैद्यांना पैसा दिला, अनेक डॉक्टरांना पैसा दिला, पण प्रियांनो, या स्त्रीचा रोग बरा होण्याच्या ऐवजी बायबल सांगतं की तो वाढत. आणि आज अनेक लोकांची अशी परिस्थिती आहे. अनेक डॉक्टरांकडे जातात, अनेक ठिकाणामध्ये जातात, हॉस्पिटलमध्ये जातात, आयुर्वेदिक बघू, होमिओपॅथी बघू, हे करू ते करू, पण आजार बरा होण्याच्या ऐवजी तो आजार वाढत आणि वाढत जातो. पण प्रियांनो, ह्या स्त्रीविषयी ती पण कंटाळली होती. आता विचार करा, 12 वर्ष, हालेलुया, किती वर्ष? 12 वर्ष या स्त्रीने हे सर्व दुःख काढलं, पण शेवटी हालेलुया तिला जीवन मिळालं. आमेन, हालेलुया, तिला येशू सापडला. आमेन. आणि बायबल सांगतं प्रियांनो, येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने शिवलं. काय झालं? येशू तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. कसं बरं केलं? तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. हालेलुया. तर प्रियांनो, ही स्त्री कशाने बरी झाली? येशू काय बोलला तिला? इथं बायबल सांगतो, मुली, तुझ्या विश्वासाने, सर बोला, तुझ्या विश्वासाने तुला बरी केली आहे. पुन्हा बोला, तुझ्या विश्वासाने तुला बरी केली आहे. हालेलुया. पण इतकंच नव्हे, याच अध्यायामध्ये तुम्ही जर बघितलं, एक याईर नावाचा व्यक्ती होता, आणि प्रियांनो, त्याची मुलगी होती जी मरणार होती, ती खूप आजारी होती. पण हा याईर येशूकडे आला आणि येशूला बोलला, प्रभूजी, माझ्या घरी चला, कारण माझी मुलगी खूप आजारी आहे, ती मरणार आहे. आणि प्रियांनो, येशू निघणारच त्यावेळेस काय झालं आपण बघूया. आपण 35 आणि 36 वचन वाचूया. मार्क 5, 35, 36. तो हे भूत आहे. इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले की तुमची कन्या मरण पावली. गुरुजीला आणखी श्राप कशाला देता? परंतु येशू सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. हालेलुया. त्या सभास्थानाचा अधिकारी येशूला म्हणत होता, माझ्या घरी चला. पण येशू तिकडं जात असताना एक आपण पाहतो की मेसेंजर, एक तिथं आपण पाहतो व्यक्ती आला आणि त्यांना सांगितलं, तुझी कन्या मरण पावली आहे, तुझी कन्या मेली. आता काय फायदा आहे येशूला घेऊन जाऊन? पण त्यावेळेस येशू ख्रिस्त असा नाही म्हणाला, जाऊ दे, आता ती मेली तर आता मी येत नाही. येशू काय म्हणाला ऐका. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडं लक्ष न देत्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, सर्व बोला, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. पुन्हा बोला, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. काय? विश्वास मात्र धर. भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. हालेलुया. विश्वासाचं उलट काय? भीती. जर तुम्ही भिला तर तुमच्या जीवनामध्ये कार्य नाही होणार. पण जर तुम्ही विश्वास ठेवला, हालेलुया, तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे. भलेही इथं आपण पाहतो, या माणसाची मुलगी मेली होती. काय झाली होती? मेली होती. पण येशू ख्रिस्त त्या माणसाच्या घरामध्ये गेला. तुम्ही पुढं वाचू शकता. बायबल सांगतो मोठी गर्दी तिथं झाली होती. सर्वजण रडत होते. इनफॅक्ट
म्हणजे असे लोक त्यांनी भाड्याने आणले होते रडायला. त्या काळामध्ये ती पद्धत होती. काय केलं त्यांनी, ती मुलगी मेली तर तिथे रडायला काय आणले होते, शोक करणारे एक लोक असायचे नाही का, आणि मग ते रडत होते. पण येशू तिथे गेला आणि येशू ख्रिस्त बोलला, ही मुलगी मेली नाही, ती झोपलीये. सगळे हसायला लागले. काय 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 झालं, जे सर्व रडत होते ते काय करायला लागले, हसायला लागले. हालेलुया. म्हणजे ते शोक करण्याचं फक्त नाटक करत होते बघा. हालेलुया. खरे शोक करणारे हसले असते का, ते नाटक करणारे. तुम्ही कधी बघितलं का नाटक, शोकाचं नाटक? हालेलुया, हालेलुया. बघितलं का नाही? मी बघितलं. एकदा एक व्यक्तीचा मृत्यू झाला, XYZ. हालेलुया. मी पण तिथे गेलो. हालेलुया. आणि हालेलुया, ही घटना सांगणं जरा मला कठीण आहे. एनिवे, कधी मी तुम्हाला प्रायव्हेट मध्ये सांगेल. हालेलुया. आता नाही सांगू शकत. हालेलुया. आणि मग मी तिथे गेलो तर इतकं उगाच ओढून ताडून रडणं सुरू, इतकं ओढून ताडून रडणं सुरू. म्हटलं काय हालेलुया, आहे की नाही? तर खरोखर एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया प्रियांनो, आहे की नाही? एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. बायबल सांगतं विश्वास मात्र धरा. काय करा? भिवू नकोस, विश्वास मात्र धर. भिवू नकोस, विश्वास मात्र धर. आमेन. ज्यावेळेस आपण विश्वास धरतो त्यावेळेस काय होतं माहिती आहे? अद्भुत कार्य. आता ती मुलगी मेली होती, तुम्हाला माहिती, येशू तिथे गेला त्या मुलीच्या जवळ. हालेलुया. आणि येशूने हे जे सर्व नाटक कंपनीला बाहेर काढून टाकलं. काय केलं? येशू तिच्या आई वडिलांना बोलला, तुम्हाला तुमची मुलगी जिवंत पाहिजे का? या नाटक कंपनीला पहिलं बाहेर काढ. मग त्यांनी ते सर्व तिथे जे लोक होते ना, त्या सर्वांना बायबल सांगतं बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर असं झालं ना, येशू, पेत्र, याकोब आणि योहान आणि त्या मुलीचे आई वडील त्या मुलीजवळ गेले. येशूने त्या मुलीचा हात धरला आणि तो म्हटला ना, तबिथा कुमी, म्हणजे मुली उठ. आणि बायबल सांगते ती मेलेली मुलगी जिवंत झाली. हालेलुया. पण इथे येशू ख्रिस्त बापाला काय म्हणाला होता? भिवू नकोस, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. पुन्हा काय बोला? भिवू नकोस, विश्वास मात्र धर. हालेलुया, हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वासानेच परमेश्वर अद्भुत कार्य करतो. जर विश्वास आहे तर देव अद्भुत कार्य करणार. पण जर भीती आहे आपल्या जीवनात, चिंता आहे, आता आपण स्टार्टिंगच तिथून घे, कोणत्याही गोष्टीविषयी तुम्ही जर चिंता करताय, काय होईल, काय होईल, काय होईल, काय होईल, काय होईल, मी तुम्हाला सांगतो काय होईल, वाईट होईल. वाईटच होणार आहे. जे चिंता करतात त्यांचं वाईट होणार आहे. जे टेन्शन घेतात त्यांचं वाईट होणार आहे. हालेलुया. म्हणजे विश्वास ठेवतात, हालेलुया, जे विश्वास ठेवतात प्रियांनो, ते मेलेल्या लोकांना जिवंत करतात, अद्भुत चमत्कार करतील. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून येशूने काय म्हटलं? भिवू नकोस, विश्वास मात्र धर. सर्व बोला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. पुन्हा बोला, विश्वास मात्र धर. पुन्हा बोला, विश्वास मात्र धर. हालेलुया. तर प्रियांनो, आपण दोन उदाहरण बघितले. एक बाई जी आजारामध्ये, तिला आरोग्य मिळालं, पण येशू तिला काय म्हटला?
आपल्याला वाटतं तेल पाण्यानेच फरक पडतो. तेल घेतले, पाणी घेतले, झालं. नाही, विश्वासाने कार्य होतं. येशू काय बोलला? मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. आमेन. इतकंच नव्हे, इथं आपण पाहतो मेलेली मुलगी आहे पण ती जिवंत झाली. का? कारण तिच्या बापाने विश्वास ठेवला. आमेन. चल बोला विश्वास. पुन्हा एकदा बोला विश्वास. पुन्हा एकदा बोला विश्वास. हालेलुया. जर तुम्ही विश्वास ठेवणार आहे तर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होणार. हालेलुया. पण जर आपण भीतीमध्ये, चिंतेमध्ये आपण आपले जीवन जगणार आहोत तर प्रियांनो, ती भीती आणि चिंता तुम्हाला मारून टाकणार. फिअर, भीतीला इंग्लिश मध्ये काय बोलतात? फिअर. FEAR. फिअर या एक देवाचे सेवक त्यांनी त्याचं ना एक अर्थ सांगितलेला. फिअर, FEAR. फिअर म्हणजे काय? फॉल्स एव्हिडन्स अपिअरिंग रिअल. काय? फॉल्स एव्हिडन्स म्हणजे काय? चुकीचं गोष्ट आपल्याला खरी वाटते. काय? भीती म्हणजे काय? चुकीची गोष्ट, काय झालेलं नाहीये. ओके. तुम्हाला अचानक एक दिवस वाटायला लागतं मला कॅन्सर तर नाही झाला, आणि 10 लोकांना सांगत मला असं वाटतंय ना, असं कॅन्सर झालाय असं वाटतंय मला. आणि तुम्हाला माहिती आहे अनेक लोक भीतात, कॅन्सरला भीतात. अनेक लोक सैतानाला भीतात. काय भूत नाही घुसलं माझ्या अंगात? घुसलंय का काय? असं पायामध्ये असं 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 हल्ल्यासारखं वाटतंय. अनेक लोकांचा हा प्रॉब्लेम. आता बायबल सांगतं जो तुमच्यामध्ये आहे, जो येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्मा, तो जो जगामध्ये त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. काय लोकांनी इतकी भीती सैतानाची विशेष करून, काय घुसलं का काय माझ्या अंगात? तुम्ही जर बोलता घुसलंय तो घुसणार. तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो. तुम्ही जर विश्वास ठेवता सैतान घुसलाय तर तो घुसणार. ऐकलं का? तुम्ही जर बोलता सैतान माझ्या अंगात घुसला, कारण इथे येशू बोला तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला, आणि तुम्ही बोलता माझ्या अंगात घुसलंय. तुम्ही जर बोलता घुसलंय तो घुसणार. पण तुम्ही बोलता नाही माझं शरीर देवाचं मंदिर. हालेलुया. येशूने त्याच्या रक्ताने मला विकत घेतलेले. हालेलुया. सैतान माझ्या जवळच येऊ शकत नाही. मी परात्पराच्या गुप्त स्थळामध्ये राहतो. आमेन. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर भीता घुसलंय का काय? मी तिथे गेलो होतो आणि तिथं काहीतरी झालं. जस्ट काही दिवसांपूर्वी कोणी मला फोन केला, मी एका ठिकाणी गेलो होतो म्हणे आणि तिथं काहीतरी झालं होतं, तर माझ्या अंगात घुसला असेल का पास्टर? कोण बोलला? हालेलुया. मला फोन केला. हालेलुया. आणि मी बोललो सिस्टर आपलं शरीर हे येशूचं शरीर आहे का? तुमचं शरीर आहे का? येशूचं आहे तुमचं शरीर आहे का?
माझं ते 100%. हालेलुया, हालेलुया. कारण बायबल सांगतो तुझ्या विश्वासाप्रमाणे किंवा तुझ्या भीतीप्रमाणे तुला प्राप्त होणार. काही लोकांचं म्हणणं आहे सैतान माझ्या डोक्यावर बसले. मग ते बसणार तुमच्या डोक्यावर, कारण तुम्ही बोलताय आणि तुम्ही त्याला परवानगी देताय. विश्वासणारे या नात्याने तुम्ही काय बोलायला पाहिजे? काय बोलायला पाहिजे? माझ्या शरीराचा प्रत्येक भाग हा देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेला. माझं डोक देवाच्या पवित्र आत्म्याने भरले, माझे हात देवाच्या पवित्र आत्म्याने भरले, माझे पोट पवित्र आत्म्याने भरले, माझे पाय, सर्व शरीर. हालेलुया. बायबल मध्ये काय लिहिलं? तुमचं शरीर, शरीर, शरीर. माझे डोळे, माझे नाक, त्याच्यामध्ये सर्व येतं. शरीर म्हणजे सर्व. हालेलुया. कशाने भरलेले? पवित्र आत्म्याने भरलेले. आमेन. हालेलुया. मग भूताला घुसण्याचा चान्स आहे का? हालेलुया, हालेलुया. आहे का? बायबल सांगतं तुझ्या विरुद्ध घडलेलं कोणतंच हत्यार तुझ्या विरुद्ध चालणार. आमेन. हे देवाचं वचन आहे. आमेन. आता म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि मला असं वाटतं ना की ज्या बहिणी आहेत, बहिणींनी इथं खूप सावध राहायला पाहिजे. कारण कोण पण येतं भविष्यवाणी करून जातं. तुमचा फॅन आहे ना, तो खूप जोरात गड 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 त्याच्यात काहीतरी दिसतंय मला, असं झालंय आपल्या चर्च मध्ये. आणि त्या आंटीने फॅन मध्ये कशा कशात लोकांना काय काय दिसतं. हालेलुया. मी घरामध्ये आलो, पास्टर मी प्रार्थना केली आणि 3 काळे काळे दिसले. काळेच दिसतात, पांढरं कोण दिसतच नाही. देवदूत, येशू दिसत नाही, देव पिता दिसत नाही. बायबल सांगतं, बायबल मध्ये काय म्हटलं? स्तोत्रसहित 91 मध्ये, तुझ्या मार्गामध्ये रक्षण करण्यासाठी मी माझ्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. हालेलुया. कुणाला आज्ञा देईल? देवदूत का नाही दिसत हो? भूतच का दिसतात ह्या लोकांना? हालेलुया. हा मोठा म्हणजे प्रॉब्लेम आहे, विशेष करून जे भविष्यवाणी करणारे लोक. हालेलुया. तुम्हाला माहितीये, एक विश्वासणाऱ्या बरोबर एका देवाच्या सेवकाने कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एक विश्वासणाऱ्या बरोबर 10,000 देवदूत असतात. एक विश्वासणाऱ्या. हालेलुया. आणि खरोखर आपण काय करतो? आपण विश्वासामध्ये जगण्याच्या ऐवजी भीतीमध्ये जगतो. कशामध्ये जगतो? भीतीमध्ये. आणि ज्यावेळेस आपण भीतीमध्ये जगतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, फॉल्स एव्हिडन्स अपिअरिंग रिअल. म्हणजे काय? चुकीची गोष्ट खरी वाटायला. कारण कोणतरी येऊन आपल्याला सांगतं ना, अगं तिने तुझ्यावर करणी केलीये. इतकी भीती टाकून द्यायची अंतःकरणामध्ये. करणी केली, तिथं ऐकताच अर्धा जीव निघून गेला हिचा. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस असे लोक येतात आणि तुम्हाला असं काय काय सांगतात, तुम्हाला माहिती बायबलमध्ये काय सांगितलं? बायबलमध्ये असं सांगितलं, ज्यावेळेस कोण तुम्हाला भविष्यवाणी करतं तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर बायबल सांगतं तुम्ही निर्णय करा. काय करा? जर कोण तुम्हाला भविष्यवाणी सांगते, काय करा? कसा निर्णय करायचा? देवाच्या वचना कंपेअर करा. ज्याने भविष्यवाणी सांगितले त्याने वचनाप्रमाणे सांगितली का? जर त्याने वचनाच्या उलट सांगितली तो बोलतोय तुझ्या
एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तो वचनाच्या उलट सांगत आहे तर मग ती भविष्यवाणी खोटी आहे. हालेलुया. पण ती भविष्यवाणी जर वचनाला धरून आहे, कारण आता विचार करा, भविष्यवाणी कोण करतं? भविष्यवाणी कोण करतं? जोरात बोला. कोण करतं? पवित्र आत्मा. आता मला सांगा, बायबल कोणी लिहिलं? बायबल कोणी लिहिलं? मग पवित्र आत्मा जे त्याने ऑलरेडी सांगितले त्याच्या उलट बोलू शकतो का? मला ना असे तुमच्या घरामध्ये असं काहीतरी असं वेगळंच जाणवलं. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, हालेलुया. नाही काळे ते पण सांगणार नाही, काळे काळे दिसले मला, बस काळे बोलले की गेले. हालेलुया. आहे की नाही? एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, म्हणून बायबल सांगतं प्रत्येक भविष्यवाणी काय करा? देवाच्या वचनाबरोबर त्याची तुलना करा. काय करा? आता मी तुम्हाला, आपला विषय सुरूच आहे तर आपण पुढे जाऊया. आपण मार्कचं पुस्तक याचा लूकचं पुस्तक, लूक याचा 10वा अध्याय, लूक याचा 10वा अध्याय आणि आपण 19 वचन वाचूया. 19 वचन. पहा, मी तुम्हा साप व विंचू यास तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हास काही एक बाधणार नाही. इथं बायबल सांगते, येशू म्हणते, सर्व बोला, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तेथे येशू ख्रिस्त काय म्हणते? मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या अर्ध्या शक्तीवर. किती शक्तीवर अधिकार दिला येशूने आपल्याला? अर्ध्या. इथे बायबल सांगतं व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. आता सर्व बोला, तुम्हाला काही एक बाधणार नाही. पुन्हा बोला, तुम्हाला काही एक बाधणार नाही. आता मला सांगा, काही एक म्हणजे काय? काही एक बाधणार. मी ह्याच्यावर विश्वास करतो, मला काही एक बाधणार. हालेलुया. मला काही एक बाधणार नाही. तुम्ही काय विश्वास करता? पण लय जबर आहे ते, लय जबर आहे. इतकं जबर आहे ते, येशूपेक्षा जबर आहे, पवित्र आत्म्यापेक्षा जबर आहे, यहोवा परमेश्वरापेक्षा जबर आहे. पण तुम्ही तुमच्या मनामध्ये जर विश्वास ठेवला सैतान जबर आहे, तर सैतान तुमच्या जीवनामध्ये घुसणार आहे. ऐकलं का तुम्ही? इथे येशू बोलतो, काय बोलतो? तुम्हाला काही एक. हे कोणाचं वचन आहे? येशूला वाडी करतो का? हा, जर तुम्ही अविश्वासणारे, तुम्ही तुमचा येशूवर विश्वास नाही, तुमचा बाप्तिस्मा झाला नाही, तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले नाही, माहे बाबा सैतान करू शकतो तुमच्या जीवनामध्ये कार्य. पण जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे, तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहे, तुम्ही चर्च मध्ये येता, हालेलुया, आणि तुमच्या तोंडातून असं शोभत नाही ना. इथं बायबल काय सांगतं? येशू ख्रिस्त काय म्हणते?
तुम्हाला मी अधिकार, सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे. आणि येशू काय म्हणत आहे, तुम्हाला काही. तर हे आता माझा असा तुम्हाला प्रश्न आहे. प्रश्न हा, इथं जे 4 शब्द तिथे लिहिले, तुम्हाला काही एक बाधणार नाही. हे जे 4 शब्द येशूने बोलले, तुम्हाला काही एक बाधणार. हे येशूने लबाडी केली का आपल्या बरोबर? खरं सांगा. लबाडी केली का? येशूने लबाडी केली आपल्या बरोबर? सैतान स्ट्रॉंग गया येशूपेक्षा? आता इथंच सर्वात मोठा मी तुम्हाला सांगतो प्रश्न आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये येशू मोठा आहे का सैतान मोठा आहे? तुम्ही तोंडाने काय बोलता हे महत्वाचं नाही, पण अंतःकरणामध्ये ठसून काय भरलंय? येशू मोठा आहे का सैतान मोठा आहे? हालेलुया. तुमच्या अंतःकरणामध्ये जे भरलंय, जर तुमच्या अंतःकरणामध्ये हे भरलंय, सैतान लय भारी, सैतान लय मोठा, डेंजर, मग तुमच्या आचरणातून, तुमच्या बोलण्यातून ते दिसणार आहे. तुमच्या आचरणातून, तुमच्या बोलण्यातून ते दिसणार आहे. पण जर तुमचा अंतःकरण ना पूर्ण ओतप्रोत देवाच्या वचनाने भरलेले, तुम्ही मनन केलेले, इथे येशू बोलतो. काय बोलतो? तो बोला तुम्हाला काही एक बाधणार नाही. आता बोला मला काही एक बाधणार नाही, मला काही एक बाधणार नाही, मला काही एक बाधणार नाही. ज्याचं अंतःकरण देवाच्या वचनाने पूर्णपणे भरून गेलेले, मला काही एक बाधणार नाही. सैतान माझ्याजवळ येऊ शकत नाही. हालेलुया. आहे की नाही? त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या चालण्यातून अधिकार दिसतो. ज्या भूतवाले येतात, कोण येतात, ते लांब नाही पळत लगेच. ते त्या भूतावाल्याकडे जातात. आता मला चांगला चान्स भेटला, आज मी ह्या सापाचं डोकं ठेचून टाकणार. पण तुमची रिॲक्शन काय? जर तुम्ही कोणत्या व्यक्तीला पाहता, एखाद्या माणसाला भूत लागले, एखाद्या, रिॲक्शन काय आहे तुमची? त्याला बघून तुम्ही लांब पळताय का त्याला पाहून तुम्ही तिकडं जवळ जाताय आणि प्रार्थना करायला लागतात त्याच्यासाठी? मला माहितीये माझा येशू मोठा आहे, येशूने मला अधिकार दिलेला आहे त्याचं डोकं ठेचण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, भूत पण विश्वासानेच निघतात. कशाने निघतात? तुम्ही बोलाल पास्टर माझ्यासाठी 10 घंटे प्रार्थना करा, माझ्या डोक्यावर हात ठेवा, मी गोल गोल घुमत राहील 10 घंटे घुमत राहील, माझ्यासाठी 10 घंटे प्रार्थना करा. येशूने तर काय असं केलं नाही बाबा. हालेलुया, हालेलुया. आहे की नाही? येशूने काय केलं आपण बघूया ना, येशूने काय केलं. हालेलुया. यावेळेस आपण इथे एक वचन वाचूया. हालेलुया. बायबल
सांगतं एकदा असं झालं की येशू ख्रिस्त डोंगरावर प्रार्थना करायला गेला. कुठे गेला? डोंगरावर प्रार्थना करायला गेला आणि त्याचे शिष्य खाली होते. त्याचे शिष्य कुठे होते? खाली होते. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्याचे शिष्य तिथं खाली होते, अचानक बायबल सांगतं तिथं एक बाप आपल्या मुलाला घेऊन आला. कोणाला? एक बाप आपल्या मुलाला घेऊन आला आणि हा जो मुलगा होता त्याला भूत लागलेलं होतं, त्याला दुष्ट आत्मा लागलेला होता. आणि येशूच्या शिष्यांकडं आपण पाहतो की त्या मुलाला घेऊन गेले. कारण येशू काय करत होता? येशू काय करत होता? डोंगरावर प्रार्थना करत होता. हालेलुया. आहे की नाही? पण त्याच्या शिष्यांना काय भूत काढताच आलं नाही. येशूच्या शिष्यांना काय भूत काढताच आलं नाही. आता आपण वाचूया. आपण जर मत्तयचा 17 अध्याय आणि यावेळेस आपण 16 आणि 17 वचन वाचूया. 16 आणि 17. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले. ओके, आता ऐका. इथं हा बाप येशूला बोलत आहे, मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले. मग परंतु त्यांच्याने त्याला बरे करवेना. परंतु त्यांच्याने त्याला बरे करवेना. हालेलुया. पुढं तेव्हा येशूने उत्तर दिले. आता येशूचं उत्तर ऐका. येशू काय काय म्हणते? हा, विश्वासहीन व कुटील पिढी. येशूने काय म्हटलं? विश्वासहीन व कुटील पिढी. काय म्हटलं? विश्वासहीन व कुटील पिढी. त्याच्या शिष्यांना येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? तुम्ही का भूत काढू शकत नाही? कारण तुम्ही काय आहात? तुमचा देवाच्या वचनावर विश्वास नाही, तुमचा त्या जादूटोण्या करणाऱ्या वाला मोठा विश्वास आहे. लय जब्बर आहे, लय मोठा आहे. जादूटोणा केलाय, काळी जादू केली, बंगाली जादू केली, लय मोठा तो जादू करलाय, डेंजर आहे. त्याच्यावर जास्त विश्वास. विश्वास कुणावर आहे जास्त? लय जबर आहे की नाही? येशू किती जबर आहे? येशू आहे का नाही जबर? हालेलुया. ते येशू ख्रिस्त या लोकांना पहिली गोष्ट येशू काय म्हटला? विश्वासहीन. ओके, आता पुढे जाऊया आपण. मी कोठवर तुम्हा बरोबर असू, कोठवर तुमचे सोसू, त्याला येथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने त्याला दटाविले, तेव्हा त्याच्यातून भूत निघून गेले आणि त्याच घटकेस मुलगा बरा झाला. हा, मुलगा काय झाला? येशूने काय केलं? भूताला दटावलं, ते भूत निघून गेलं आणि मुलगा बरा झाला. मग नंतर येशूचे शिष्य येशूकडे आले आणि काय म्हटले आपण वाचूया. वाचा 19 आणि 20. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आमच्याने त्याला का काढवले नाही? त्याने त्यास म्हटले, तुमच्या अल्प विश्वासामुळे. ओके, थांबा. पहिल्यांदा येशू ख्रिस्त काय बोलला? बापाला उत्तर देताना विश्वासहीन व कुटील पिढी. आता जे शिष्य एकांती येशू जवळ आले आणि त्याला बोलत आहे, आम्हाला का भूत काढता आलं नाही? येशू त्यांना काय म्हणते? तुमच्या छोट्या अल्प म्हणजे कमी विश्वासामुळे. हालेलुया, हालेलुया. आहे की नाही? आणि मग पुढे वाचा. कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाणा एवढा विश्वास असेल तर ह्या डोंगराला इथून तिकडे
सर असे तरी तुम्ही म्हटल्यास तो सरेल. तुम्हाला काही असाध्य होणार नाही. हालेलुया. तिथे येशू ख्रिस्त बोलला, कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला म्हणजे या भूताला, ते भूत होतं ना, ह्या भूताला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच, सर बोला, तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. हालेलुया, हालेलुया. तिथे येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? भूतांना काढायला काय करावं लागल? काय पाहिजे आपल्यामध्ये? जर विश्वास आहे तर भूत निघतील. हालेलुया. आणि येशू दोनदा बोला, विश्वासहीन पिढी. दुसरी गोष्ट काय बोला? अल्प विश्वासी. आहे की नाही? तर एक खूप महत्वाची गोष्ट प्रियांनो. हालेलुया. आहे की नाही? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जर भूत काढायचे आणि तुमची इच्छा तुमच्या जीवनामध्ये ते भूत घुसू नये, तर भूतांना मोठं नका करू, येशूला मोठं करा. कुणाला मोठं करा? कारण बायबल सांगतो जो आपल्यामध्ये आहे तो जो जगामध्ये त्याच्यापेक्षा आहे का नाही येशू श्रेष्ठ. मग का भूताचं इतकं वर्णन करून सांगायचं? कारण मी खूप भयंकर अनुभव केलेला आहे या गोष्टीचा. माझे काही जवळचे लोक होते आणि ते काय करायचे माहितीये का? ते भूताच्या गोष्टी वाचायचे. ख्रिस्ती विश्वासणारे, फुल्ली पवित्र आत्मेने भरलेले लोक पुस्तक वाचायचे. हा जादूटोणा करणारा माणूस होता, मग तो कसं करायचा, मग तो काय करायचा, मग कसं करायचा, मग काय स्टेप होती, मग कसं त्याने मारलं, मग तो जादूटोणा करणारा होता, मग तो सर्व त्याचं वाचायचं. आणि बायबल त्यांना माहिती नाही, देवाचं वचन त्यांना माहिती नाही, पण त्यांना विचारा. हालेलुया. आणि मी असं बघितले, हे लोक असे भीतीमध्ये अडकून जातात, बंधनामध्ये येतात. का? कारण त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये, सर्व मला मनामध्ये आणि अंतःकरणामध्ये येशूपेक्षा सैतान मोठा झाला. आणि जर सैतान मोठा झाला तर येऊन बसणार तो तुमच्यामध्ये, कारण तुमचा भरोसा आहे सैतानावर. लय डेंजर येतो. हालेलुया. पण देवाचं वचन जे सांगतं, देवाचं वचन काय सांगतं प्रियांनो? 4 शब्द. किती शब्द? काय शब्द आहेत ते? तुम्हाला काही एक बांधणार नाही. तुम्हाला काही एक बांधणार नाही. तर बोला, मला काही एक बांधणार नाही. सैतान मला हात लावू शकत नाही. हालेलुया. बोला असं रोज, येशू तुझं रक्त माझ्या जीव शरीरात घाल. हालेलुया. माझं शरीर प्रभू येशू तुझं मंदिर आहे. हालेलुया. माझ्यामध्ये जो आहे तो जो सैतान जगामध्ये त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, माझ्यामध्ये देव राहतो. आता ज्या वेळेस आपण सर्वला अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो, काय करतो? मुखाने कबूल करतो, ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये पूर्ण होते. अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो,
ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे. हालेलुया. मग ह्याच्यामध्ये भेदभाव नाहीये. कसला भेदभाव नाहीये? जर तुमच्या अंतःकरणामध्ये सैतान मोठा आहे, तुमच्या मनामध्ये सैतान मोठा आहे आणि तुम्ही सर्व जगाला सांगत बसता सैतान लय भारी, सैतान लय मोठा, मग तो तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. पण जर तुमच्या अंतःकरणामध्ये आणि तुमच्या मनामध्ये तुम्ही बोलता येशू मोठा आहे, हालेलुया हालेलुया, मला काही एक बाजू शकत नाही, सैतान मला हात लावू शकत नाही, हालेलुया, येशूने त्याच्या रक्ताने मला विकत घेतलेले आहे, हालेलुया. ज्यास तुमच्या अंतःकरणामध्ये येशू मोठा आहे, तुमच्या बोलण्यामध्ये येशू मोठा आहे, सैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. आमेन. हालेलुया हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो. काय लक्षात ठेवा? सर्व कार्य, किती कार्य? सर्व कार्य. आपण काय पाहतो? कशाने होतं? भूत कशाने निघून जातात? रक्तस्रावाचा रोग कशाने बरा झाला? यायराची कन्या कशाने बरी झाली? विश्वासाने बरी झाली. हालेलुया. आणि आपल्या सर्वांचं फेवरेट उदाहरण, लाजार कशाने जिवंत झाला? हालेलुया. आपण वाचूया यावेळेस आपण योहानाचं पुस्तक याचा 11 अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण योहान 11:39 आणि 40, 39 आणि 40 वचन आपण वाचूया. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? हालेलुया. लाजराला मरून 4 दिवस झाले. किती दिवस झाले? 4 दिवस झाले. आणि येशूला काय कारण असतं माहिती नाही. येशू येऊ शकत होता, पण येशू आला नाही. 4 दिवसांनी आला. किती दिवसांनी आला? आणि मरिया आणि मार्था बोलल्या, पण प्रभूजी, जर तुम्ही इथं असता आमचा भाऊ मेलाच नसता. हालेलुया. पण तरी पण 4 दिवसांनी येशू तिथं आला. हालेलुया. कधी कधी चमत्कार व्हायला वेळ लागतो. हालेलुया. अद्भुत कार्य व्हायला काय लागतो? देवाची वेळ असते. आमेन. हालेलुया. येशूला 4 दिवस लागले. 4 दिवसांनी येशू तिथं आला आणि येशू त्या कबरेकडे गेला आणि येशू म्हटला, ती धोंड काढा. काय काढा? ना ज्या कबरेला ती मोठी दगड, तो मोठा धोंड लागला होता. येशू बोला, ती धोंड काढा. हालेलुया. आता त्याची बहीण पण पहिली म्हटली, प्रभूजी, तुम्ही इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू बोला, नाही, मी त्याला जिवंत करणार आहे. हालेलुया. मग ती बोलायला लागली, प्रभूजी, मला माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या राजवैभवाने याल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस काय होईल? माझा भाऊ मेलेला भाऊ जिवंत. मग येशू ख्रिस्त बोलला, काय बोलला माहितीये? येशू ख्रिस्त बोलला, सर्व बोला, मीच पुनरुत्थान व जीवन आहे. येशू काय बोलला? मी पुनरुत्थान व जीवन आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? पुनरुत्थान व जीवन आहे. मी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही 1 घंटा जर येशूला देऊ शकत नाही रोज, तर आपण कुठं राहतो? येशूला वेळच नाही, जीवनाला वेळ नाही. आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये मी बोलू, आपल्या आयुष्यामध्ये जीवनाला वेळ नाही.
मग कोण कार्य करणार? कोण कार्य करणार? आपल्या आयुष्यामध्ये जर जीवनाला वेळ नाही, घंटा देऊ शकत नाही, कोण कार्य करणार आपल्या जीवनात? दोनच पर्याय आहेत, एक तर प्रकाश आहे, नाही तर अंधार आहे. हालेलुया. इथे येशू बोलते, येशू ख्रिस्त बोला, मीच पुनरुत्थान व जीवन आहे. आणि मग ही जी बहीण बोलत होती ना, प्रभूजी मला माहितीये ना, तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस याल, माझा मेलेला भाऊ काय होईल? जिवंत होईल. येशू बोलला, मी आल्यावर नाही, मी त्याला आता जिवंत करणार. हालेलुया. माझ्या दुसऱ्या राजवैभवाने येणार त्यावेळेस नाही, मी आताच त्याला जिवंत करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग इथं येशू ख्रिस्त, येशूने तिला म्हटले, सर्व बोला, येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. पुन्हा बोला, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. हालेलुया, हालेलुया. काय पाहशील? चमत्कार पाहशील, देवाचं सामर्थ्य पाहशील. कधी पाहशील? कसं पाहशील? जर काय करशील? विश्वास ठेवशील तर. आता मला सांगा, मेलेले लोक कसे जिवंत होतात? कशाने? आजारी लोक कसे बरे होतात? आता मला सांगा, भूत कसे बाहेर जातात? आता मला सांगा, आपण धनवान कसं बनतो? आशीर्वादित कसं होतो? सर्व गोष्टी A to Z कशाने होतात? म्हणून आपण विश्वास आपण सुरू केला आजपासून. आमेन.